लाभ होईल असं सावे म्हणाले। कुष्ठरोगाचं वेळीच निदान व्हावं आणि रुग्णांवर समाजापासून वेगळं राहण्याची वेळ येऊ नये या उद्देशानं राज्य शासनाच्या आरोग्य विभागानं हाती घेतलेल्या कुसुम अभियानाची आज सांगता झाली। 30 जानेवारीपासून हे अभियान राज्यभर सुरू होतं। या मोहिमेतून कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनावर आणि उपचारांवर विशेष भर देण्यात आला। या अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथल्या द लेप्रसी मिशन हॉस्पिटलचं कार्य महत्त्वाचं ठरतंय। कुष्ठरोग पीडितांना निवारा देण्यासोबतच शासनाच्या मदतीनं औषध पुरवठा करायचं काम ही संस्था अविरतपणे करते। विशेष म्हणजे इथले रुग्ण उपचारादरम्यान स्वतःच्या हातानं भाजीपाला पिकवून स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत। अनेकदा केवळ सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानं रुग्णांवर समाजापासून विलग राहण्याची वेळ येते। ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि वेळीच योग्य उपचार मिळावेत यावर या पंधरवड्यात राज्यभर भर देण्यात आला। तर या मोहिमेमधून आपल्याला बरेचसे रुग्ण सापडलेले आहेत। या रुग्णांचं आमच्या कर्मचाऱ्यांनी जे काही त्या लेव्हलवरती तालुका लेव्हल असेल, गाव पातळी लेव्हलवर असेल, तर तिथे असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र किंवा तालुका लेव्हलवरती ग्रामीण रुग्णालय इथल्या कर्मचाऱ्यांनी जाऊन त्या सगळ्या रुग्णांची तपासणी केलेली आहे। त्यातून बऱ्याचशा रुग्णांचं कुष्ठरुग्ण म्हणून निदान झालेलं आहे आणि हे सगळे रुग्ण आता आपण औषध उपचाराखाली आणलेले आहेत। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNPनं बांगलादेशाच्या 13व्या संसदीय निवडणुकीत